दिली होती आणि सुदैवाने याच्यामध्ये मनुष्यहानी काही झाली नाही. परंतु आम्ही नेहमी सांगत होतो याच्यात राजकारण कोणी करण्याचा विषय नाहीये. परंतु नांदेड मधल्या जमिनी जे बिल्डरच्या घशात घातल्या गेल्या त्याच्यातलं एक पाप या निमित्तानं उघड झालेलं आहे. मी जी माहिती घेतली, आमचे माजी महापौर माजी आमदार कोकणा साहेब असतील, इथं माजी नगरसेवक मंडळी असेल, त्याच्यामध्ये 30 फुटाचा रस्ता पूर्वी अमलपुऱ्याला प्रकाश मुधोळकरांच्या घरापर्यंत जाईल अशा पद्धतीचा रस्ता त्या प्लॅन मध्ये आहे. तो देखील रस्ता बंद करून आणि कोणालाही जनतेला दिसू नये अशा पद्धतीचे सगळे टीन शेड बाजूला लावून त्या ठिकाणी काम चालू आहे. आता आपण बघितलं जो भीम कोसळ आहे, जी भिंत कोसळली, त्या भिंतीला परमिशन कशी दिली? त्या भिंतीपासून घराचं अंतर किती आहे? तुम्ही एखाद्याने घराची परमिशन मागितली तर त्याला इंच लावून मोजता, आणि इथं गरीबाच्या घराच्या जवळ भिंत बांधताना गरीबाच्या दारात एकदम भिंत बांधायला परवानगी दिली कशी? मुळात त्याची चौकशी झाली पाहिजे. ही महसूलची जमीन अगोदर कोणी घेतली, नंतर कशी विकली? एकीकडे महसूलचा कायदा आहे की अशा पद्धतीच्या जमिनी खाजगी बिल्डरला देण्यात येणे, मग दिल्या कशा? या सगळ्या गोष्टीची चौकशी, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. या लोकांचं पुनर्वसन पक्क्या घरासहित सरकारने केलं पाहिजे, महानगरपालिकेने केलं पाहिजे आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. ज्या बिल्डरने ज्या पद्धतीने हे काम केले त्या बिल्डरकडून यांच्या घराचा माविदा वसूल केला पाहिजे. दुर्दैवाने जीवितहानी झाली नाही ही बाब अतिशय जरी चांगली असली तर त्या लोकांचे संसार उघड्यावर आले ही बाब अतिशय गंभीर आहे. या ठिकाणी अनेक असे प्रॉपर्टीज आहेत ते ब्युटी तत्वावर आम्ही नेहमी अहो तुम्हाला सगळं माहिती आहे. मी कोणाच्या नावाचा उल्लेख करायची गरज नाही. उद्या निवडणूक आहेत. मी वारंवार सांगतो की नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड महापालिकेच्या क्षेत्रात अशोक चव्हाणांनी एक गुंठाही एक इंचही जागा शिल्लक ठेवली नाही. जे पद्मश्री शामरावजी कदमांच्या काळामध्ये कलामंदिर बांधला, पण कलामंदिरचा इतिहास काढा. एक रुपया शेतकऱ्यांकडून जमा करून ते कलामंदिर बांधलं. ती सांस्कृतिक चळवळ जिवंत राहिली पाहिजे. आज तिथे 300-400 कोटीचा व्यवहार करून ती जागा दिली. कुठल्या तरी सन्मान टावर वाल्याला महात्मा फुलेची मार्केट दिली, तरोडेकर मार्केट दिली. हा जो काही उद्योग आहे कोटीत कमवायचा आणि हजारात खर्चायचा, त्याचं हे पाप या निमित्तानं उघड पडलं. मला झालं असं वाटतं आपल्याला. ते सांगितलं, नाव घेऊन सांगितलं ना, आणखी कोणी केलं म्हणजे काय सांगायचं? महात्मा फुले मार्केट असेल किंवा तरोडेकर मार्केट असेल, असे जे ज्या ठिकाणी मंगल कार्य होते, गरिबांचे लग्न व्हायचे, तर आता कुठे करणार हा प्रश्न निर्माण झाला लग्न वगैरे. आता सत्ता त्यांच्याकडे होती आणि त्या सत्तेचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. ते आदर्शवादी नेते आहेत. महाराष्ट्रात आदर्श घडवला, नांदेडमध्ये ते घडवण्याचा प्रयत्न, पण एक पाप या निमित्तानं त्यांचं उघडं पडलं. खोब्रागडे नगर भागातील जे नागरिक आहेत त्यांनी उद्या जे मतदान आहे त्याच्यावर बहिष्कार टाकलाय. मतदान हे पवित्र दान आहे. त्यांच्या समस्या हे समजू शकतो आम्ही, कारण त्यांच्या जीवनाशी खेळ खेळण्याचा प्रसंग या ठिकाणी झाला आणि कोणामुळे झाला हे त्यांच्याही लक्षात आहे. त्याच्यामुळे मतदानासारखं पवित्र कार्य त्यांनी करावं. शेवटी लोकशाही मतदान कोणाला करावं कोणाला करू नये हा त्यांचा विषय आहे. त्याच्यावर मी बोलणार नाही. शहराच्या एवढ्या मध्यवर्ती भागात इतक्या धोकादायक पद्धतीने काम सुरू आहे. हेच सांगितलं, कंत्राटदारावर तर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, परंतु ज्यांनी यांना परवानगी दिली त्यांच्यावर देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण मनुष्य जीवितहानी झाली नसली तरी त्याची वाट बघताय का? ती झाली पाहिजे अशी भूमिका आहे का? त्या जीवनाशी खेळ घेण्याचा प्रसंग आहे. वैयक्तिक कोणासोबत दुश्मनी नाही आहे, परंतु ज्या कॉन्ट्रॅक्टरचा आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यांनी परवानगी दिली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. इथल्या लोकांचं पुनर्वसन पक्क्या घरामध्ये मुदतीच्या आत झालं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आहे. आणि हे सगळे प्रश्न मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडणार. आपण आमदार आहात, हा विषय येत्या कालावधीमध्ये आपण सभागृहात घेणार आहात का? सभागृहात मी तेच सांगितलं की माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील
आदरणीय दादा असतील, नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील. मी उद्याची निवडणूक संपल्याबरोबर जाईल, वाटलं तर या प्रभागातले 1-2 लोक घेऊन जाईल आणि त्यांची समस्या माझ्यापेक्षा ते सविस्तर सांगू शकतील. आणि एक सहानुभूती म्हणून त्या लोकांना मदत झाली पाहिजे, त्या लोकांचं भविष्य चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी निश्चित प्रयत्न करू. साहेब हिंदी बरोबर